जय आदिवासी, जय जोहार। आज आम्ही समस्त आदिवासी समाजाच्या वतीने व आमच्या संघटनेच्या वतीने निवेदन माननीय उपविभागीय अधिकारी शहादा काही 2 दिवसापूर्वी काही घनश्याम हाके किंवा हाकले काहीतरी त्याचे नाव आहे, त्यांनी जे आमचे आदिवासी नेता आमदार आमशादादा पाडवी यांच्याबद्दल जो अपशब्द वापरला आहे, या व्यक्तींवरती भारतीय दंडसंहितानुसार याच्यावरती ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा, ही मागणीसाठी आज आम्ही इथं आलो आहे। जर आमच्या निवेदनाची शासनाने दखल नाही घेतली तर आम्ही येणाऱ्या या 5-6 दिवसामध्ये या नंदुरबार जिल्ह्यात संपूर्ण आदिवासी फार मोठं आंदोलन करणार आहे। अरे घनश्याम हाके, तुला एवढी आरक्षणाची पडलेली आहे, मग आमच्या आदिवासीमध्ये घुसखोरी करण्याच्या आधी तू आमच्या आदिवासींच्या पोटाला जन्माला या, तेव्हा तुला आरक्षण भेटेल। आणि धनगर समाज असो किंवा वंजारा समाज असो, आम्ही त्यांना एकच सांगतो, तुम्हाला जर कधी खरोखर आरक्षण पाहिजे असेल तर जेवढे आमच्या आदिवासीमध्ये आहेत, तुमच्या जे पण असेल व्यवहार तो आमच्यासोबत करा आणि आमच्या पोटाला जन्माला या। आणि जे तुम्ही पहिले अभ्यास करा, घटनेचा अभ्यास करा। तुम्हाला कोर्टाने धुतकारून दिले तरी पण तुम्ही चिडवण्याचं काम आम्हाला करतायत। जर आम्हाला चिडवणार तर आम्ही तीरकामटा घेऊन निघणार रस्त्यावरती। तुम्ही सांगतात डेंगारे घेऊ, अरे तू डेंगारे काय घेतोय? आमच्याकडे भाला तलवार आमच्याकडे पण आहे, परंतु आम्ही हे वापर करत नाही। आम्ही पहिले अभ्यासाचा वापर करतो, संविधानाने जो दिलेला आहे तो कायद्याचा वापर करतो, तुझ्यासारखा नाही असं समाजाला चिडवण्याचं काम करतोय। आम्हाला शासनाला एक विनंती आहे, आणि या लोकप्रतिनिधी ज्या नंदुरबार जिल्ह्यातील जेवढे पण लोकप्रतिनिधी आज जर कधी एक आमदार बोलतोय आणि बाकीचे आमदार बोलत नाही, हे आम्हाला दुःख वाटतोय। कारण या नंदुरबार जिल्ह्यामध्ये काय एकच आदिवासी आमदार आहे का? या 4 आरक्षण जागा आहेत, त्यांच्यामधून जर कधी एक आमशादादा बोलतोय आणि बाकीचे आमदार बोलत नाहीत, हे आम्हाला दुःख वाटतं। ते आमची विनंती आहे, तुम्ही सगळ्यांनी आवाज उठवा आणि आपल्या समाजाला वाचवा, आपल्या समाजाचे आरक्षण वाचवा, हीच आमची मागणी आहे। नाहीतर आम्ही पुढे जाऊन सगळ्यांचा विरोध करणार आणि जाहीर निषेध करणार। जोहार, जय आदिवासी। बिरसा मुंडा की जय, कंट्या मामा की जय, वीर खाजा नाईक की जय, भगवान वीर एकलव्य की जय।